आता असं आहे की पक्षाचं नाव वेगळं, काम वेगळं करताय, पदाधिकारी आहे. तुम्हाला शोभतं का असं बोलणं? निवडणूक होऊन विधानसभेची 1 वर्ष झालेले आहे. आता दुसऱ्या वर्षात 5 वर्ष या ठिकाणी मी आमदार म्हणून काम करत आहे. आणि मागच्या गोष्टीला ऊत देण्यात काही अर्थ नाही आहे. कारण जी गोष्ट घडून गेली ती निवडणूक असते. निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रत्येकाला आपापल्या पक्षाचं काम करावं लागते. तुम्ही कुठल्या पक्षात आहे आजपर्यंत? एका कुटुंबातच 2 जण 2 पक्षात काम करताय. त्या ठिकाणी असणाऱ्या या ठिकाणी महानगरपालिकेची महत्वाची निवडणूक आहे, सहकार्याची निवडणूक आहे. त्याच्या पाठीशी आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे. आणि या ठिकाणी ह्या दाम्पत्य आपण बघताय की बायको वेगळ्या पक्षाचं काम करते, नवरा वेगळ्या पक्षाचं काम करते. ज्या ठिकाणी असणाऱ्या आपण ज्या पक्षाच्या नेत्या म्हणून काम करतात, मुख्यमंत्र्याच्या बाजूला उभं राहून या ठिकाणी प्रचार करतात आणि त्याच ठिकाणी जाऊन त्याच इथे आपला नवऱ्याच्या पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करतात. तिथे सभेला जात नाही. हे कसं दुटप्पी धोरण आहे? मला पाडायचं होतं तर तुम्हाला काय ग्राउंड मोकळं होतं? कोणाला कुठे काही सांगितलं नव्हतं इथे जाऊ नका तिथे जाऊ नका. मी सन्माननीय अजितदादांच्यावर विश्वास असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्ष आहे. त्याच्यावर माझा सन्माननीय अजितदादांवर विश्वास आहे. 2009 मध्ये मला 2004 मध्ये सन्माननीय अजितदादांनी मला या ठिकाणी दिली होती, मी निवडून आली होती. 2019 मध्ये सन्माननीय अजितदादांनीच मला काँग्रेसमध्ये जायला लावलं होतं, काँग्रेस पक्षाच्या ह्याच्याने. आणि 2024 मध्ये सुद्धा सन्माननीय अजितदादांनी मला तिकीट दिली आणि मी निवडून आली. आता निवडणूक संपल्यावर आता महानगरपालिकेची निवडणूक आहे. तुम्ही त्या पद्धतीनं प्रचार करा ना. मला पाडायचं उभ्याचं आता कोण 2029 मध्ये काय होते.